विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जागरूकता वाढवण्यासाठी इको क्लबची निर्मिती केली आहे। देशात बदल घडवायचा असेल तर तो बदल आजची तरुण मुलेच घडवून आणू शकतात। त्यासाठी मुलांनी समतोल जीवनाकडे वाटचाल करावी आणि निसर्गानुसार बदल असावा असे प्रतिपादन सरपंच रमेश मदने यांनी केले। चिंचणी अंबग येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षण सप्ताह शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव 7व्या दिवशी माजी विद्यार्थ्यांच्या मदत कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते। पुढे मार्गदर्शक म्हणून शून्य कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व सांगताना मदने म्हणाले, घरातील कचरा घरातच वर्गीकरण करून ओला कचऱ्यापासून खत निर्मिती आणि प्लास्टिक कचरा संकलित करून त्यापासून पैसे कसे कमवता येतील याची माहिती दिली। ग्रामपंचायत मार्फत प्रत्येक कुटुंबाला दिल्या जाणाऱ्या मातीच्या कुंड्या आणि कल्चरद्वारे ओल्या कचऱ्यातून खत निर्मिती करावी। ग्रामपंचायतीच्या उपक्रमात हिरिरीने सहभागी होत चिंचणी नगरीचं नाव उज्ज्वल करण्यास हातभार लावावा असं आवाहन रमेश मदने यांनी केले। यावेळी विश्वजित पवार म्हणाले, चिंचणी केंद्रात चांगले उपक्रम राबवलेत। शाळेची प्रगती करण्यासाठी समाजातील चांगल्या व्यक्तींचा सहभाग वाढवणं आवश्यक आहे, तरच शाळेची गुणवत्ता आणि प्रगती वाढण्यास मदत होईल। तसेच शालेय पोषण आहारात गुणवत्ता वाढवण्यासाठी पोषण तत्वांचा समावेश अपेक्षित आहे। त्याचबरोबर फळे आणि भाजीपालांचा समावेश करणं गरजेचं आहे। विद्यालयात येणाऱ्या काळात आवळा, चिंच, जीवनावश्यक वृक्षांची लागवड करणार आहे। पोषण आहारात नवे उपक्रम राबवणार, तसेच स्वच्छता आणि प्लास्टिक निर्मूलनाचे उपक्रम करणार असल्याचं मदने यांनी सांगितलं।